आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। पुढे तिकिटाची अडचण होईल, पण आम्हाला मान्य केलं पाहिजे। आमच्यात सुद्धा लय भांडणं, लय वादावादा होऊन सुद्धा आज घर अडचणीत असताना जयश्री वहिनी धाडसाने म्हटले, ह्या वैरातनं आमचं घर संपत आलेलं आहे, आता मी संपू देणार नाही। पण धाडसाने वहिनी आज आमच्या सगळ्यांच्या पुढे चालल्या। त्या गर्दीतनं मी मागे होतो, माझ्यासाठी वाट कडत पुढे चालत होत्या। हा मला आज अभिमान आहे। आमच्या वसंतदा घराचा ह्या काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, 1917 साली वसंतदादांचा जन्म झाला। 19 साली वसंतदादांचे आई वडील मयत पावले। 2 वर्ष व्हायच्या आधी वसंतदादा अनाथ झाले। लोकांनी साथ दिली, पाहुण्यांनी आधार दिला, तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदादांनी काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले। आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत। मी 1998-99 पासून 25 वर्ष आज काँग्रेस पक्षाचे काम करतो। 2002 साली मलाही वाटलं ह्या काँग्रेसवर माझं प्रेम आहे। लहानाचं मोठा काँग्रेसमध्ये झालो, माझ्या वडिलाला खासदार म्हणून मी पाहिलेलं आहे। प्रत्येक घरात प्रत्येक पोराला वाटते बापासारखं आपण झालं पाहिजे। मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो, माझी काय चूक झाली, माझ्या आजासारखा बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली। मी स्वार्थासाठी लढत नाही, पण 2002 साली मी पहिला म्हटलो मी काम करतोय जिल्हा परिषद, मला जायला पाहिजे। पक्षाच्या लोकांनी सांगितलं घराने बाजी होईल, तू जरा थांब। मी थांबलो, लोक म्हटली थांबलो। 2005 साली माझे वडील वारले, मी उभारलो पाहिजे असं मला वाटत होतं। उमेदवारी आमच्या घरात मिळाली, मला मिळाली नाही, तक्रार केली नाही। लोक म्हटले विशाल थांब, कामाला लाग, सगळ्यात पुढे मी पडलो। ज्या वेळी काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळालं, मला थांब म्हटलं, मी थांबलो। 2019 ला सगळे म्हणते विशाल उभारला पाहिजे, पक्षाने तिकीटच सोडलं। मला बोलून सांगितलं विशाल तू उभार, दुसऱ्या पक्षात उभार, आम्ही ठराव करून देतो। पक्षावर एकतर्फी प्रेम, मी पण दुसऱ्या चिन्हावर जाऊन लढलो। परत आलं, 5 वर्ष पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामात आहे। या सांगली जिल्ह्यात पूर आला तर खासदार कुठे होते? प्रत्येक गावात पुराच्या जाऊन पुराची मदत देऊन, किट वाटप करून, पडलेल्या घरांची पाहणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का उडकत होतो, कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता। त्यात आम्ही पुन्हा फिरत होतो। पूर गेला तोर करून आला, लोक घर सोडायला तयार नव्हते, खासदारचे कार्यकर्ते म्हणत होते खासदार जगला पाहिजे, लाखोंचा पैसा जगला पाहिजे म्हणत होते। आम्ही रस्त्यावर उतरलो। भारतात पहिल्या कुठल्या कारखान्याने सॅनिटायझर निर्मिती केली असेल तर आमच्या वसंतदादा कारखान्याने केली असेल। प्रत्येक शेजारच्या मोठ्या म्हणणाऱ्या कारखान्याने सॅनिटायझर विक्री। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।